खानदेशात भगवान विश्वकर्मांची 551 फूट उंच भव्य मूर्ती उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार करण्याचा संकल्प करण्यात आला असून या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहात पार पडली। या प्रकल्पामध्ये भगवान विश्वकर्मांची भव्य मूर्ती, खाटूश्याम मंदिर, गार्डन, मोठे पार्किंग तसेच हेलिपॅड यांचा समावेश असून भविष्यात हे ठिकाण खानदेशातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच श्रद्धेय श्री जयंतीबाई शास्त्रीजी महाराज, सुरेंद्रनगर, गुजरात, पीठाधीश्वर विश्वकर्मा धर्म प्रचारक व राष्ट्रीय कथाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उद्योगपती सरकार रावल साहेब दोंडाईचा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भगवान विश्वकर्मांचे पूजन करण्यात आले। तसेच सरकार रावल साहेब व जयंतीबाई शास्त्री महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला। कार्यक्रमास विश्वकर्मा समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते। महापोलीस रॅपिड न्यूजसाठी रावसाहेब शिंदे, धुळे। नमस्तुभ्यं पितामह विराटाय नमस्तुभ्यं विश्वकर्माय नमो नमः। आज के शुभ अवसर प्रभु विश्वकर्मा एवं खाटूश्याम मंदिर भूमि पूजन के अवसर पर मंच पे उपस्थित सभी मान्यवर का अभिवादन, स्वागत। आप सभी को जय विश्वकर्मा। सभा मध्ये उपस्थित सभी बांधवों को जय विश्वकर्मा। भगवान विश्वकर्मा का स्टेच्यू शब्द लिखा है, मगर ये जगत के पिता है। ये जगत के पिता है जिन्होंने जगत का सर्जन किया है। मगर स्टैच्यू ऑफ यूनिटी जो गुजरात में हुआ तब से दिमाग में घुस गया है सबके। तो पहले क्षमा करना मंगेश कुमार जी, हम स्टैच्यू नहीं बना रहे, हम जगत के जो सर्जक है उसकी मूर्ति की स्थापना कर रहे हैं। पहले तो मैं जहाँ भी पूरे भारतवर्ष में विदेशों में भ्रमण करता हूँ, भगवान विश्वकर्मा के लिए मैंने जीवन समर्पित किया है। आज मैं यहाँ तक आऊँ वो शक्य नहीं था, मुमकिन नहीं था, क्योंकि अभी 3-4 दिन पहले ही मैं यहाँ से गया हूँ। फिर 10 मार्च से 16 मार्च तक विश्वकर्मा कथा परली बैद्यनाथ, जहाँ भगवान विश्वकर्मा की धर्मशाला मंदिर बना, प्रतिष्ठा महोत्सव, यहाँ से मैं सीधा आ जाऊंगा। 7 दिन की कथा है। मगर ये स्थान ऐसा भव्य बने, ऐसा दिव्य बने कि पूरे भारत से भगवान जगत के सर्जक, जगत पिता, भगवान विश्व विधाता के दर्शन के लोगों को खानदेश में आना पड़े। मगर ये शक्य तब होगा। आपल्या देशात शांतता आहे, कारण की आपले लोक धार्मिक आहेत, आपले लोक मानतात, धर्माला मानतात। आपला धर्म एवढा मोठा आहे, धर्मामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की मी अमेरिका वगैरे जात असतो, पाहिलं तिथं सुद्धा आपल्या लोकांनी मंदिरं उभं केले, भरपूर मंदिरं उभं केले। मंदिरामध्ये त्या ठिकाणी जातात, आपल्याला वाटतं बा परदेशी आहेत, परदेशी जे लोक जे देवाला मानतात, इव्हन हे गोरे लोक सुद्धा आपल्या देशामध्ये येऊन आपल्या देवाची प्रार्थना करतात। म्हणून पूर्वी काळामध्ये खाटूश्याम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल, जे जे काही मदत लागेल सर्व सरकारने आम्ही सर्व करू, म्हणजे जयकुमार भाऊच्या वतीने आपल्याला आश्वासन करतो की सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल, कोणत्याही प्रकारची कमी पडू देणार नाही, एवढंच मी आग्रह करतो।
मी विश्वकर्मा मंदिर खाटूश्याम मंदिरांना माझा प्रणाम करतो आणि देवाला प्रार्थना करतो हे मंदिर लवकरात लवकर हो, त्या उद्घाटनासाठी मला सुद्धा पाचारण हो अशी मी ईश्वरकडे प्रार्थना करतो आणि भविष्य देतो. बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल बटन दाबायला विसरू नका. ज्याने काय होईल, आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील. धन्यवाद.